आणि अजितदादा बोलले म्हणून काय झालं? माझे वडील आहेत, माझे मोठे भाऊ आहेत, त्या कुटुंबाने मला, त्यांच्या कुटुंबातला सदस्य मला त्या ठिकाणी समजलेला आहे. पवार कुटुंबाने मला, उमेश पाटलाला कधी वेगळं समजलेलं नाही. ते बोलले म्हणून त्याचं मला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. परंतु त्या बोलण्याच्या निमित्तानं बैलगाडी खाली नेमकं कुत्रा आहे का वाघ आहे या अजितदादाला सांगायची संधी मिळाली. आणि निवडणुकीचा निकाल लागल्यावर अजितदादाच्या लक्षात आलं, अरे 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 बैलगाडी खाली तर वाघ होता. आणि जी बैल ओढत होती ती बैल जी आहेत आपल्याकडे ते चेपलेली बैल असते बघा, कॅस्ट्रेशन म्हणतात, कॅस्ट्रेशन. बैलगाडी ओढणारी जी बैल असतील का नाही, लय माज मस्ती करायला लागले, ते लय टुसण्या मारायला लागले की बघा त्याला शांत करायसाठी एक ट्रीटमेंट देतात. अॅनिमल हजबंडरीचा डॉक्टर असतो, आडवं पाडतात आणि त्याचा कार्यक्रम करतात, गपचीप नाकासमोर चालते. बैलगाडी ओढणारी जी बैल आहेत, ही बैल जी आहेत ही म्हातारी झालेली आहेत. आणि खरा वाघ तर बैलगाडीच्या खाली होता, आपल्याला दिसलाच नाही. आणि निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मात्र अजितदादाच्या लक्षात आलं, मग असा वाघासारखा कार्यकर्ता ते कशाला सोड. सबंध कुटुंब, दादा असतील, पारदादा असतील, जयदादा असतील, सुनेत्रा वहिनी, मी सांगितलं आमदार साहेब तुम्हाला, बारसकर हे माझ्या सगळ्या त्या घटनाक्रमामध्ये साक्षीदार होते. विचारा बारसकरांना, ज्या वेळेला मी निर्णय घेतला पक्ष सोडायचा त्यावेळेला तटकरे साहेब, अजितदादा, अरे निर्णय नको, असं काही करू नको, तुला महामंडळ देतो, तुला विधान परिषद देतो. हा निर्णय बदलणारा उमेश पाटील नाही, काहीतरी मिळणार आहे म्हणून त्या स्वार्थापोटी निर्णय घेणारा नाही. मी या मोहोळ तालुक्यातल्या जनतेला शब्द दिला होता आणि तसाच शब्द अजितदादाला दिला होता की हा यशवंत मानेला पाडणार म्हणजे पाडणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.